नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मास्टर ऑफ मॅथ या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, काल आपण TETचा पहिला व्हिडिओ टाकला होता आणि आज हा सेकंड व्हिडिओ आहे। तर यामधला आजचा पहिला प्रश्न असेल, A ला B पेक्षा 25% गुण कमी मिळाले तर B ला A पेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले। तर या प्रश्नामध्ये मित्रांनो एक लक्षात घ्यायचं की आपल्याला काय विचारलेलं आहे। A ला 25% कमी मिळाले कोणापेक्षा? B पेक्षा। तर B ला किती टक्के जास्त मिळाले? A पेक्षा। तर जे काय 25 आहेत ते जसेच तसे लिहून घ्यायचे। 25% गुण कमी मिळाले म्हणजे 100 वजा 25 करायचे 75 आणि गुणिले आले 100। आता इथं आपण भाग देऊयात। 25 × 25, 25 × 75, 100 छेदस्थानी 3, याचा अर्थ काय असतो? 33.33। जर का या प्रश्नामध्ये 25% जास्त विचारलं असतं तर 25% जशास तसं लिहायचं, छेदस्थानी 25% जास्त म्हणजे 100 वर 25 म्हणजे 125 झाले असते आणि गुणिले 100। 25 5 125, 5 1 5, 5 2 10, याचं उत्तर 20 आलं असतं। पण या ठिकाणी आपल्याला काय विचारलं? कमी, म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न, 10 से 20% दराने एका रकमेची दाम दुप्पट किती वर्षात होईल? तर मित्रांनो एक लक्षात घ्या, दुप्पट, तिप्पट, एकपट, चौपट जर का असं तुम्हाला विचारलं, समजा मी म्हटलं एक पट झाली तर याचा अर्थ काय? 100। दुप्पट म्हणजे काय? 200। तिप्पट म्हणजे काय? 300। तर या ठिकाणी काय विचारलं आहे? दुप्पट। दुप्पटचा अर्थ काय मग? 200। 200 मधून जी काय तुम्ही दुप्पट करताय ती प्रत्येक वेळेस 100 वजा करायची, म्हणून 200 मधून 100 गेले, राहिले किती? 100। आता या 100ला इथं जे काही टक्के दिलाय किंवा दर दिलाय, जी कुठली संख्या दिली त्या संख्येला भागायचं, म्हणजे 20 100। 5% म्हणजे 5 वर्षात ती दाम दुप्पट होईल। पर्याय क्रमांक 1। 3 नंबरचा प्रश्न आहे, 6 3 2 4 8 या संख्याचा एकदाच वापर करून 3 अंकी संख्या किती तयार करता येतील? खाली 2 ऑप्शन आहेत। तर मित्रांनो किती विचारलंय? 3 अंकी संख्या। मग काय करायचं? स्टार्टिंगला 3 डॉट असे काढून घ्यायचे। 3 विचारल्या म्हणून 3 डॉट काढल्या। आता आपल्याला काय म्हणतं की किती प्रकारे वापरता येतील, म्हणून संख्या मोजायच्या पहिले। 1 2 3 4 5, 5 आहेत ना, 5 इथं लिहून घ्यायचे। 5च्या अगोदरची संख्या कोणती? 4। 4च्या अगोदरची संख्या कोणती? 3। आता या संख्यांचा करायचा गुणाकार। 4 पंचे 20, 20 त्रिक 60, पर्याय क्रमांक 1 आपलं राईट आन्सर असेल। जर का या ठिकाणी तुम्हाला 4 विचारलं असतं, 1 2 3 4 काढा, एकूण संख्या 5 आहेत म्हणून 5 4 3 2, मग तुमचं उत्तर काय आलं असतं? 5 चौक 20, 20 त्रिक 60, 60 दुने 120, पर्याय क्रमांक 4। पण याचा राईट आन्सर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न, एका व्यक्तीने एक वस्तू 180 रुपयाला विकली, त्याला 10% तोटा झाला। जर त्याला 20% नफा मिळवायचा असेल तर ती वस्तू किती रुपयाला विकायला हवी? मित्रांनो लक्ष द्या, एक व्यक्ती आहे, त्याने 180 रुपयावर 10% तोटा झाला, याचा अर्थ काय? 90 झाला। तो काय म्हणतो, आता मला ती वस्तू 10% नफ्यानंतर मी विकली, पण आता मला 10% तोट्याने विकली, पण मला आता 20% नफ्याने विकायची, म्हणून 120 वर किती? क्रॉस करा। आता याची काटाकाटी आपण करून घेऊयात। हा 0 हा 0 गेला, 9 1 9, 9 2 18, 2 गुणिले 120, 12 2 24 आणि हा 0 जसाच तसा, म्हणजे 240 हे आपलं राईट आन्सर असेल। पुढचा प्रश्न काय विचारतो, राम आणि रवी यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे। त्यांच्या इथं आजीची पाहिजे, एक सेकंद। या ठिकाणी काय पाहिजे? आजच्या वयाची
आज. आजच्या वयाची बेरीज 63 वर्ष आहे, तर रामचे आजचे वय किती? मित्रांनो काय विचारलं आहे की त्यांच्या आजच्या वयाची बेरीज किती आहे? 63. मग यांचे आजचे गुणोत्तर किती आहे? 5 9. यांची बेरीज किती झाली? 9. 9 बरोबर आपल्याला दिले किती? 63. कुणाचं विचारलं आहे? कुणाचं विचारलं आहे? रामचं. मग रामचं आजचं वय किती आहे? 4. मग 4 बरोबर किती? 9 7 63. 7 चौक 28. पर्याय क्रमांक 3. तर या ठिकाणी मित्रांनो आज आपण एकूण 5 प्रश्न बघितलेले आहेत. काल पण आपण 5 प्रश्न बघितले. जर का तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.